नमस्कार विद्यार्थी मित्रो, यशोभूमी अकॅडमी मध्ये मी अमर जगताप आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. करंट अफेअरच्या लेक्चर सिरीज मधलं आज आपलं पुढचं लेक्चर आहे. ऑगस्ट महिन्यातला पहिला पार्ट असणार. ठीक आहे, तर वेळ न घेता आपण ऍक्च्युअल लेक्चरला आता सुरुवात करूया. लेक्चर मध्ये पहिली न्यूज आहे बघा, पीएम मित्र पार्क अमरावती. आता ब्रीफ मध्ये थोडक्यात सांगतो, हे मित्र पार्क म्हणजे काय आहे. मित्र म्हणजे कोणाचा मित्र वगैरे इथं काय नाही, तर ऍक्च्युअल मध्ये वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी एक MIDC टाइप एक मोठं क्लस्टर उभा करायचं आणि देशामध्ये विविध ठिकाणी 20-25 ठिकाणी असं क्लस्टर उभा करून वस्त्रोद्योग मोठा करायचा. एक केंद्र सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यासाठी विविध राज्यांमध्ये विविध ठिकाणी हे मित्र पार्क स्थापन केले जातात. कोणाकडून? तर केंद्र सरकारकडून. तर आता याच मित्र पार्कचे महाराष्ट्रामध्ये अमरावती इथे एक स्थापन करण्याची त्यांची योजना होती आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कुणाच्या हस्ते? तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते. स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असेल या टाइपचा वस्त्रोद्योगासाठी मोठं क्लस्टर असणार आहे पीएम मित्र पार्क म्हणजे. तर त्याचं उद्घाटन अमरावती येथे झालं. वन लाईनर येऊ शकतो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये मित्र पार्क कुठं स्थापन करण्यात येणार आहे, तर तो अमरावतीमध्ये. ठीक आहे, आता न्यूज बघूया आपण. उद्घाटन झाले कधी? जुलै 2023 मध्ये. या मित्रचा फुल फॉर्म काय आहे ते अगेन बघून ठेवा. पीएम मित्र, पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपॅरल्स. टेक्सटाईल रिजन्स म्हणजे वस्त्रोद्योगासाठीचा प्रदेश आणि अपॅरल्स म्हणजे अगेन कपडेच. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अपॅरल्स. तर आता पुढचा पॉइंट याच्यामध्ये की करार ह्याच्यासाठी झालाय कोणामध्ये? तर MIDC आणि प्लस वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्यामध्ये अमरावतीमध्ये हा पार्क स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार झालेला आहे. MIDC आणि वस्त्रोद्योग मंत्रालय. आणि हे जे पीएम मित्र पार्क आहे अमरावतीमध्ये जे डेव्हलप केलं जाणार आहे, तर ते कुठल्या कंपनीकडून वगैरे डेव्हलप केलं जाणार नाही, तर त्याच्यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे SPV स्थापन केलं जाणार आहे. आणि आता हे SPV वगैरे काय आहे, तर ते तुम्हाला इकॉनॉमिक्सचं ज्यावेळेस तुम्ही सिलेबस वाचाल व्यवस्थित, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप काय आहे, SPV काय आहे, तर ते तिकडे समजून जाईल. इथला आपला पार्ट नाही, कारण हे तिथे एक्सप्लेन करायला बसलं तर बराच वेळ जाणार आहे आपला. त्यामुळे लक्षात ठेवा, हे स्पेशल पर्पज व्हेकलद्वारे विकसित केले जाणार आहे आणि ते सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या मोडमध्ये राबवले जाणार आहे. आणि वस्त्रोद्योग मंत्रालय हे SPV ला प्रति पार्क 500 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहे. ठीक आहे, पीएम मित्र पार्क ब्रीफ मध्ये बघू. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कुठं होणार आहे? अमरावतीमध्ये. त्यानंतर MIDC आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचा करार झालेला आहे त्याच्यासाठी आणि या करारावर SPV द्वारे ते राबवणार आणि PPP मध्ये ते उभा करणार याच्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे. आणि याच SPV ला वस्त्रोद्योग मंत्रालय जे केंद्राचं आहे ते प्रति मित्र पार्कला 500 कोटी रुपये इतकं अनुदान देणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पुढची न्यूज आहे पहा. राज्यसभा उपसभापतींच्या पॅनलमध्ये 4 महिला खासदार. उपसभापतींचा पॅनल क्वालिटीचं तुम्ही जर वाचलं असेल तर लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल तर त्यांचं जे सभापतींच्या किंवा उपसभापतींच्या अनुपस्थितीमध्ये बाबा त्या हाऊसचं चेअरपर्सन पद कुणी भूषवायचं की कोणाच्या नेतृत्वाखाली त्याची सिटिंग होणार त्या हाऊसच्या, तर त्याच्यासाठी ह्या सभापतींच्या उपसभापतींचं ते पॅनल तिथे नियुक्त केलं जातं. राज्यसभेमध्ये स्पेसिफिकली हे उपसभापतींचं पॅनल नियुक्त केलं जातं. 8-10 मेंबर असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यापैकी आता 4 मेंबर हे महिला खासदार असणार आहेत. नुकतीच त्याची नियुक्ती झालेली आहे. कधी नियुक्ती झाली? जुलै 2023 मध्ये. ओके, तर नियुक्त 4 महिला खासदार कोण कोण आहेत लक्षात ठेवा नावं. PT उषा आहेत, फांगनून कोन्याक आहेत, फौजिया खान आहेत आणि सुलता देवी. फौजिया खान कुठे आहेत? तर महाराष्ट्रातलेच परभणी हिंगोली इकडच्या भागातले जे विद्यार्थी असतील त्यांना माहित असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटाच्या त्या आहेत फौजिया खान. या 4 महिला खासदार ह्या उपसभापतींच्या पॅनलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. तर पुढे काय की राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना या पॅनलमध्ये समान प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. ही गोष्ट चांगली आहे अत्यंत, की पहिल्यांदाच समान म्हणजे चांगली पण म्हणायचं का त्या शर्मेची पण म्हणलं तरी चालेल. कारण आता जवळपास 70-75 वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊन किंवा ही पहिली पार्लमेंट अस्तित्वात येऊन, आणि आताच पहिल्यांदाच जर त्यांना समान प्रतिनिधित्व मिळत असेल तर मग इतके दिवस काय केलं हा प्रश्न येतो ना. तर ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे समान प्रतिनिधित्व उपसभापतींच्या पॅनलमध्ये महिला खासदारांना मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक आय ओपनर एकदम न्यूज आपल्यासाठी आहे की संसदेमध्ये महिला प्रतिनिधित्व वाढत आहे आणि 17व्या लोकसभेमध्ये किती आहेत? 81 महिला खासदार टोटल. ठीक आहे,
17वी लोकसभा जी चालू आहे, पुढची येणार आहे 2024चं इलेक्शन, ते 18वी लोकसभा असणार आहे, ते पण लक्षात ठेवा. सध्याची आहे ती 17वी लोकसभा आणि महिला खासदारांची संख्या टोटल किती आहे? 81. पुढची न्यूज फंगनान कोन्याक, जे आपण आता बघितल्या राज्यसभेच्या उपसभापतीच्या पॅनलमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे, तर या आहेत, स्क्रीनवर दिसत असतील. तर त्यांचं आपण स्पेशल का घेतलंय बाबा? तर त्या राज्यसभेचे सभापती पद भूषवणाऱ्या नागालँडच्या पहिल्याच महिला खासदार ठरलेल्या, ते लक्षात ठेवा, फांगनॉन कोन्याक. आणि ह्या फांगनॉन कोन्याक खूप जास्त वेळा न्यूजला आहेत यावर्षी, त्यामुळे त्यांच्यावर वगैरे कुठं ना कुठं राज्यसेवेला असेल, कंबाईनला असेल, क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहेत. तर त्या कुठल्या आहेत बाबा? तर त्या नागालँडच्या आहेत, नागालँडच्या महिला खासदार. म्हणजे त्या खाली दिलेला आहे बघा, उपसभापतींच्या पॅनलमध्ये नियुक्त झालेल्या नागालँडच्या पहिल्या महिला आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन एप्रिल 2022 मध्ये नागालँड मधून राज्यसभेवर त्या निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत. जे नागालँड मधनं राज्यसभेवर निवडून आलेल्या पण पहिल्या महिला आहेत. उपसभापतीच्या पॅनलमध्ये पण नियुक्त झालेल्या पहिल्याच महिला आहेत. कुठल्या? नागालँडच्या. आणि सभापतीच्या पॅनलमध्ये नियुक्त झाल्यानंतर एखाद्या वेळेस उपराष्ट्रपती, जे राज्यसभेचं प्रसिद्ध अध्यक्ष असतात, तर ते नसतील, त्याच्यानंतर ते उपाध्यक्ष असतील, ते नसतील, मग एखाद्या वेळेस त्यांना तिथं ते सगळी ती मीटिंग चेअर करायचा त्यांना चान्स मिळाला असेल, आणि मग त्यांनी ते चेअर केल्यानंतर राज्यसभेचं सभापतीपद भूषवणाऱ्या पण त्या नागालँडच्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. फांगनॉन कोन्याक नाव लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट पुढची न्यूज आहे मणिपूरमध्ये झिरो FIR प्रकरणी. झिरो FIR म्हणजे नक्की काय? तर एक ब्रीफ मध्ये सांगतो, अर्ध्याच मिनिटात सांगतो, व्यवस्थित ऐका. समजा तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि पुण्यामध्ये समजा SP आहेत पुण्याचे, आणि तुम्हाला इकडून सोलापूरमधून एक व्यक्ती आली तुमच्यापाशी आणि ते म्हणतात मला सोलापूरमध्ये अत्याचार झालाय माझ्यावर, एक मोठ्या व्यक्तीनं कोणत्या काहीतरी एखादा गुन्हा केलाय माझ्यावर, आणि माझं काही तिथं FIR नोंदवून घेत नाहीत, म्हणून मी तुमच्याकडे आलोय, माझा FIR नोंदवून घ्या. तर तुम्ही जर तिथे FIR नोंदवून घेतलं तर त्याला झिरो FIR म्हणायचं. का म्हणायचं, कसं म्हणायचं, ते पुढं आपण वाचूया न्यूज, ऍक्च्युअली तुम्हाला समजून जाईल. अधिकार क्षेत्राबाहेरील एखाद्या दखलपात्र गुन्ह्याबाबत जेव्हा तक्रार प्राप्त होते, तेव्हा कोणत्याही पोलीस ठाण्याद्वारे कोणत्याही जी FIR नोंदवली जाते तिला झिरो FIR असे म्हणतात. या FIR ला कोणताही क्रमांक दिला जात नाही. ओके, कोणताच क्रमांक त्या FIR ला दिला जात नाही, म्हणूनच त्याला झिरो FIR म्हणायचं. आणि झिरो FIR जिथे गुन्हा घडला आहे अशा पोलीस स्टेशनला हस्तांतरित केली जाते. म्हणजे आता तुम्ही पुण्याचं SP आहे आणि तुम्ही सोलापूरमध्ये जाऊन तर ते काय त्या गुन्ह्याचा तपास करू शकणार नाही, तर बाबा तिथलं लोकल SP कोण आहे, तर त्यांच्याकडे तो गुन्हा हस्तांतरित करणार नाही FIR, मग ते हस्तांतरित केला जातो तसा झिरो FIR. आणि त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे तर गंभीर गुन्ह्यातील पीडितांना त्वरित तक्रार नोंदवण्यास मदत करणे. गंभीर गुन्ह्यातील पीडितांना किंवा त्यांचं सोलापूरमध्ये तक्रारच त्यांची नोंदवून घेत नाही, तर कुठेतरी त्यांची परदेशी तक्रार नोंदवून घेतली पाहिजे ना, मग ते पुण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवून घ्यायची, अशा प्रकारचं. मग ती तक्रार त्वरित नोंदणी झाली पाहिजे, ह्याचं काय त्याच्यामागे काय लॉजिक आहे तर येस, काय तक्रार जर उशिरा दाखल झाली तर पुरावे आणि साक्षीदार हरवले जाण्याची, गायब केले जाण्याची किंवा त्यांच्याशी छेडछाड केली जाण्याची, छेडछाड म्हणजे हे पुराव्यासोबत, अशी भीती असते. आणि 2012च्या निर्भया प्रकरणानंतर स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्या शिफारशीनुसार झिरो FIR ची तरतूद करण्यात आलेली आहे. हे पण लक्षात ठेवा, वर्मा समिती झिरो FIR तरतूद, वर्मा समितीची शिफारस. 2012चं निर्भया प्रकरण तुम्हाला माहित असेल, नसेल माहिती तर गुगल करून बघा. ठीक आहे, मणिपूरमध्ये झिरो FIR प्रकरण तुम्हाला समजलं असेल. उदाहरण जे दिलं आपलं त्याचप्रमाणे पुण्यातल्या SP कडे सोलापूर मधल्या पीडितानं एखादी जर तक्रार नोंदवली, FIR नोंदवला, तर त्याला झिरो FIR प्रकरण म्हणतात. कशासाठी? तर तक्रार त्वरित नोंदवली जावी आणि त्या FIR ला कोणताच नंबर दिला जात नाही, म्हणून त्याला झिरो FIR म्हणायचं. आणि त्याचा चौकशीसाठी ते अगेन सोलापूरच्याच SP कडे ते पाठवलं जातं, त्यामुळे ते हस्तांतरित केलं जातं. चौकशी काय त्याची पुण्यात होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आपले आता नवीन पटनाईक भारतीय इतिहासात द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. द्वितीय बरं का, पहिला आहे ते कोण? पवन कुमार चांगली. नवीन पटनाईक, ओके, द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. सर्वाधिक कोण आहेत? तर पवन कुमार चांगली. किती आहेत? 24 वर्ष 166 दिवस, 1994 ते 2019. लक्षात ठेवा, पवन कुमार चामलिंग पहिल्या नंबरला आहेत. दुसऱ्या नंबरला आहेत ते नवीन पटनाईक, बिजू जनता दलाचं. ओडिशा मधले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित असतील.
ओडिशामध्ये बिजू जनता दल नावाचा पक्ष आहे, त्याचं राष्ट्रीय अध्यक्ष, स्टेट अध्यक्ष वगैरे ते नवीन पटनाईकच आहेत. आणि ते कंटिन्यू मुख्यमंत्री, म्हणजे मी बघतोय तेव्हापासून तर तेच मुख्यमंत्री आहेत. मग त्याच्या अगोदर कधीपासून आहेत किंवा ते त्यांना आता 24 वर्ष कंटिन्यू मुख्यमंत्री पद असून झालेलं आहे. कधी 5 मार्च 2020 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. 5 मार्च आता नुकतीच झालेले आहे, आज 10-11 मार्च. ठीक आहे. एक 5-6 वर्ष झाले, 24 वर्ष कंप्लीट होऊन त्यांना. नवीन पटनाईक 24 वर्ष मुख्यमंत्रीपद ओडिशाचं राहिलेले आहेत. आणि 3 नंबरला आहेत ते ज्योती बसू. ज्योती बसू कुठले आहेत तर ते बंगालचे आहेत, लेफ्टचे. पक्षाचं नाव पण इथं बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा. इथं एसडीएफ आहे, इथं बिजू जनता दल आणि इथं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, सीपीआयएम. ज्योती बसू. ज्योती बसू पुरुष आहेत. ज्योती नाव मराठीमध्ये मुलींचं किंवा स्त्रियांचं असते, पण ठीक आहे, बंगालमध्ये ते ज्योती म्हणजे तिथलं एक सीपीआयचं एक भीष्म पितामह वगैरे त्यांना मानलं जातं एकदम, ज्योती बसू. तर ते किती दिवस सीएम राहिलेले आहेत? 23 वर्ष 138 दिवस, 1977 ते 2000. ठीक आहे. न्यूज मध्ये काय आहे? नवीन पटनाईक. नवीन पटनाईक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तर याच नवीन पटनाईक, त्यांच्या वडिलांचं नाव बिजू पटनाईक होतं आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण ते ऍक्टिव्ह होते. या नवीन पटनाईक यांनी 1997 ला जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दलाची स्थापना केलेली आणि तोच त्यांचा पक्ष आहे तिथं. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आपण बघूया. सिनोमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक 2023. सिनोमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक संसदेनं नुकतंच पारित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? सिनेमॅटोग्राफ विधेयक कशासाठी असणार आहे? 1-2 गोष्टी. काय? सिनेमासाठी असणार आहे, पहिली तर गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असणार आहे ती कशासाठी असणार आहे तर सेन्सर बोर्ड. सेन्सॉर बोर्ड. मग ह्या 2 गोष्टीमध्ये एक पहिला कोणता आपण म्हणलं? सिनेमा. मग सिनेमामध्ये काय त्यांनी बदल केलेले आहेत आणि सेन्सर बोर्ड मध्ये काय बदल केलेले आहेत? ह्या 2 गोष्टींसाठी सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक आणलेलं आहे. ओके. तर 1952चा हा सिनेमॅटोग्राफ जो ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. 1952च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सुधारणा. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर अनधिकृत रेकॉर्डिंग चित्रपटांची किंवा वितरणाद्वारे होणाऱ्या चित्रपटांची पायरसी रोखण्यासाठी कठोर दंडाची तरतूद केलेली आहे. माहित असेल तुम्हाला, पिकासो वगैरे किंवा टेलिग्रामला चित्रपट सिनेमागृहामध्ये आल्यानंतर, थिएटरमध्ये आल्यानंतर किती दुसऱ्या दिवशी वगैरे तिकडे तुम्हाला मिळत असते, पायरसी होत असते. आणि ते चित्रपट निर्मितीच्या मागे जे कष्ट लागलेले असतात, डायरेक्टरचे असतील, निर्मात्यांचे असतील किंवा तिथल्या हिरो हिरोईन्स वगैरे असतील, तर त्याच्यामुळं त्यांना जे पुढे नफा होणार आहे तो नफा कमी होत असतोय. त्यामुळे ते अनधिकृत रेकॉर्डिंग किंवा वितरणाद्वारे जे पायरसी होते, त्या पायरसीवर त्यांनी कठोर दंडाची तरतूद केली. किती वगैरे दंडाची तरतूद आहे ते काय आपल्याला एवढं गरजेचं नाही. आपण काय आता पीएसआयचा कायदा वगैरे करत नाही. ठीक आहे. आणि कॉपीराईट कव्हरेजचा विस्तार केलेला आहे कायद्यात. हे एवढंच फक्त लक्षात ठेवा. किती विस्तार केलाय, काय विस्तार केलाय, आणखी काय गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि पुढचा पॉईंट काय आहे? सेन्सर बोर्डाला अधिक स्वायत्तता दिली आणि सरकारचे बंधन त्याच्यावरच कमी केलेलं आहे. सेन्सर बोर्ड स्वायत्तता दिलेली आहे. सध्याचे युए रेटिंग 3 श्रेणीमध्ये विभागले जाईल. कोणतं? युए 7+, युए 13+ आणि युए 16+. एवढंच लक्षात ठेवा. 7+ आहे, 13+, 16+ युए रेटिंग. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर हे जे विधेयक आहे, सिनेमॅटोग्राफ विधेयक, तर ते 2 गोष्टींना आणलेलं आहे. कोणचे? पहिली गोष्ट आयटी नियम 2021 आणि दुसरं श्याम बेनेगल समिती. या दोन्हीवरून हे जे विधेयक आहे, आता त्याला विधेयक म्हणता येणार नाही, कायदा आहे ते, तर ते आणलेलं आहे. आणि सेन्सर बोर्ड सर्टिफिकेट वरील 10 वर्षांच्या वैधतेचे निर्बंध काढून टाकलेले आहे. त्यामुळे आता ह्या प्रमाणपत्रांना शाश्वत वैधता असणार आहे. म्हणजे काय तर समजा तुम्ही आता नवीन एक पिक्चर काढला, कोणता? समजा अगोदर काढलेला आहे सूर्यवंशम आहे, आणि त्या सूर्यवंशमला जे सेन्सर बोर्ड जे सर्टिफिकेट दिलेलं आहे, युए असेल वगैरे किंवा काय कोणतं, तर ते सर्टिफिकेट किती वर्षांसाठी असायचं पूर्वी? 10 वर्षांसाठी. 10 वर्षानंतर परत जर त्याला प्रकाशित जर करायचं असलं त्या सिनेमाला, तर परत अगेन सेन्सर बोर्ड सर्टिफिकेट घ्यावं लागायचं. आता त्या दुसऱ्यांदा सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही, कारण आता ती जी वैधता जी आहे त्या सर्टिफिकेटची शाश्वत केलेली आहे. तुम्ही किती पण दिवस ते वापरू शकताय. 25 वर्षांनी ते पिक्चर परत टीव्हीवर लावायचं म्हणलं तरी त्यांना काय परत सेन्सर बोर्डची मान्यता घेण्याची गरजच असणार नाही ना. आणि अगेन दुसरी एक फॅक्ट आपल्याला घ्यायची, सेन्सर बोर्ड न्यूज मध्ये तुम्ही लयदा ऐकलं असेल, वाचलं असेल, तर ती एक काय आहे? वैधानिक संस्था आहे. 1952चा जो सिनेमॅटोग्राफ ऍक्ट आहे त्या कायद्याने त्याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आता ब्रीफ मध्ये रिवाइज करूया आपण. सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक संसदेनं पारित केलं. 1952च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात सुधारणा केली आहे आणि ते पायरसी रोखणार आहेत, कॉपीराईट कव्हरेजचा विस्तार करणार आहेत आणि एक आणलंय कशानंतर आयटी नियम 2021 आणि श्याम बेनेगल समितीच्या शिफारशी
आणि सेन्सर बोर्डचे 10 वर्षांच्या सर्टिफिकेटची मर्यादा काढून दिली, शाश्वत वैधता असणार आहे. आणि सेन्सर बोर्ड काय आहे, कायद्यानं स्थापना आहे, त्याच्यामुळे ती वैधानिक संस्था आहे, वैधानिक. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढची न्यूज, हेनले पासपोर्ट निर्देशांक. कोणाचा पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे त्याच्यासाठी आलेला आहे. तर आपल्या नवीन विद्यार्थी मित्रांसाठी, तुम्हाला जर परदेशात जायचं असेल, समजा अमेरिकेत जायचं असेल, तर तिथला व्हिसा असणं अमेरिकेचा, तुम्हाला इंडियाचा पासपोर्ट असणं प्लस अमेरिकेचा व्हिसा असणं, या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. मग आता ही पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे कोणत्या देशाचं ठरवलं जाते. मग कसं ठरवलं जातं, तर तुम्हाला व्हिसा ऑन अरायव्हल, व्हिसा मुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल, म्हणजे अमेरिकेत फिरायचंय तुम्हाला जर त्यांचा व्हिसाच गरजेचा नसेल, तर ते पासपोर्ट स्ट्रॉंग मानला जातो. किंवा अमेरिकेत गेल्या गेल्या तुम्हाला तिथला व्हिसा जर देणार असतील ते, तर मग तो व्हिसा ऑन अरायव्हल. तर ह्या दोन्ही सुविधा एखाद्या देशाच्या पासपोर्टला किती जास्त मिळतात त्याच्यावरनं तो पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे ते ठरवला जातो. आणि त्याच्यानुसार सिंगापूरचा पासपोर्ट हा जगात अव्वल आहे, टोटल 192 देशांमध्ये. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत, तर जर्मनी, इटली आणि स्पेन. ठीक आहे. आणि भारत कितव्या नंबरला आहे, 180व्या, 180व्या नाही सॉरी 80व्या, 192 देशामध्ये 80व्या नंबरला भारत आहे. भारताबरोबर टोगो आणि सेनेगल हे दोन देश आहेत. भारत, टोगो, सेनेगल 80व्या क्रमांकावर आहेत. भारतीय नागरिकांना 57 देशामध्ये व्हिसा मुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश दिला जातो. सगळ्यात लास्ट कोण असणार आहे, ऑब्व्हियसली अफगाणिस्तान. 192 देशांमध्ये सगळ्यात वीक पासपोर्ट कोणाचा आहे, अफगाणिस्तान. म्हणजे अफगाणिस्तानला जर भारतात व्हिसा ऑन अरायव्हल जर प्रवेश दिला, तर ते अफगाणिस्तानी तालिबान वगैरे घेऊन काय करणार आहे, इकडे काय सह्याद्रीमध्ये जाऊन मुक्त हस्त चित्र तर अजिबात काढत बसणारच नाही. त्यांचा जे फेमस बिझनेस आहे तेच करणार आहे. कोण देणार त्यांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसा मुक्त भारतात येऊन त्यांच्या त्यांच्या देशात येऊन, कोणच नाही. अफगाणिस्तान त्याच्यामुळं एकदम शेवटच्या नंबरला आहे. भारत 80व्या नंबरला आहे आणि टॉपला सिंगापूर आहे. ठीक आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांक. नेक्स्ट आहे रशियाची ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह म्हणून माघार. रशियाचं आणि युक्रेनचं, ओके, रशिया विरुद्ध युक्रेन यांचं युद्ध चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर मग आता इथं झालेलं काय पंचायत, युक्रेन जे आहे ती जगातला वन ऑफ द म्हणजे सर्वाधिक अन्नधान्य निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे युक्रेन. आणि रशियानं काय केलंय, तर ह्या युक्रेनच्या बंदरांमधून निर्यातीला अडथळा आणलेत. म्हणजे बंदरांची नाकेबंदी केलेली आहे पूर्ण युक्रेनच्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, सगळ्यात जास्त अन्नधान्य निर्यात करणाऱ्या देशांपैकी युक्रेन, त्याच्यात अन्नधान्य निर्यात न झाल्यामुळे जगभरात अन्नधान्याच्या किमती काय आहेत त्या प्रचंड वाढलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं झालं काय होतं, किमती जगातल्या वाढल्यामुळं ह्या संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स आणि तुर्की यांनी मध्यस्थी केली आणि युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये एक ब्लॅक सी इनिशिएटिव्ह नावाचा करार केला. आणि त्या करारामध्ये त्या बंदरांमधून त्या युक्रेनचं अन्नधान्य बाहेर पाठवायला परवानगी दिली होती. परंतु रशियाला काय वाटलं की हा अन्नधान्याच्या निर्यातीमुळं युक्रेनला पैसा विसा भरपूर मिळायला लागलाय आणि ते परत एकदा आपल्यावर आक्रमण करायला लागलेत. मग तर हे काय बरोबर नाही, ह्यांना आपण परत पराभूत होऊ. त्यांनी सांगितलं वर्ष 2 वर्ष बाबा ह्या कराराला झालेत ना, बस झालं, आता आम्ही काही ह्या कराराला मुदतवाढ देणार नाही. युक्रेनची परत एकदा नाकेबंदी करणार, जगातल्या किमती अन्नधान्याच्या वाढल्या फिरल्या आम्हाला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. मग ह्या ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह मधून रशियानं माघार घेतलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली, भारत रशिया वंदे भारत करार. वंदे भारत नावाची ट्रेन आहे, आपण बऱ्याचदा बघितलेली आहे, बऱ्याचदा बघणार आहे. भारताची सेमी हाय स्पीड रेल्वे ट्रेन 18 ज्याला म्हणलं जायचं, ओके, ट्रेन 18. तर ती त्याच्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात करार झालेला आहे. काय करार झालेला आहे, तर या अंतर्गत प्रत्येकी 120 कोटी रुपयांच्या 120 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे भारत रशिया करारामध्ये. लक्षात एवढंच ठेवा, वंदे भारतसाठी करार कोणाकोणामध्ये झाला आहे, भारत आणि रशिया. त्याच्यामध्ये 120 कोटी रुपयामध्ये एक अशा टोटल 120 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे आपली आधार नोंदणी प्रणालीसह नाविक समकालीत करण्याची योजना. म्हणजे नाविक, तुम्हाला आता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं, आठवत असेल बघा, की जीपीएस, भारताची जीपीएस आहे नाविक मध्ये, नाविक म्हणजे, आणि त्या नाविकचा डेटा जो आहे तो आधार नोंदणी प्रणालीमध्ये समकालीत म्हणजे इंटिग्रेट केला जाणार आहे. त्याच्यामुळे होणार आहे काय, की नाविकच्या समावेशाद्वारे आधार नोंदणी किट अधिक अचूक आणि कार्यक्षम होणार आहे. म्हणजे प्रस्ताव आहे ही
आणखी ज्यावेळेस होईल त्यावेळेस परत न्यूज येईलच. आधार नोंदणी नाविक त्याच्याबरोबर इंटिग्रेट करणार आहे, कारण अधिक प्रिसाईज करण्यासाठी. नेक्स्ट आहे भारत लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम, LCSS. लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम म्हणजे कोणासोबत झाले तुम्हाला आता ब्रीफ मध्ये सांगतोय. भारत आणि दुबई म्हणजेच अबुधाबी. भारत आणि अबुधाबी. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम म्हणजे ह्या दोन देशामध्ये व्यापार होतोय, भारत आणि अबुधाबी. तर भारत जे काय आयात करायचं असेल तिकडं, तर ते अबुधाबीला रुपया, आपला भारताचा रुपया देऊनच आयात करणार काय असायचंय. आणि अबुधाबी त्यांना भारतातनं जे आयात करायचंय ते त्यांचा जो दिरहम नावाचं चलन आहे तेच भारताला देऊन आयात करणार. अशा प्रकारचं ते, त्याला लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम म्हणतात. आणि फायद्याची पण आहे ना, कारण आता व्यापार भारत आणि अबुधाबीचा, आणि ते अमेरिकेचा डॉलर आणून त्याच्यात व्यापार करण्यात काय हासिल आहे तेव्हा, म्हणजे भारताला पण ना फायदा ना अबुधाबीला काय फायदा. त्यामुळे लोकल करन्सी मध्येच बाबा काय असेल ते व्यापार करू आम्ही. जर काय पैसे वरनं शिल्लक राहिलं, समजा भारताने तिकडून 100 रुपयाचा आयात केली आणि त्यांनी 120 रुपयाची आयात केली, तर ती 20 रुपये वरच राहते, तर मग ते कशातनं ते सेटलमेंट करू परत. पण ते 100 रुपयाचं तरी कमीत कमी सुरुवातीला चालू करू आपापल्या चलनामध्ये. आता न्यूज काय बघा, दोन देशांदरम्यानचा व्यवहारासाठी भारतीय रुपया आणि युएचा दिरहम यांच्या वापरास चालना देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. यामुळे निर्यातदार आणि आयातदारांना त्यांच्या संबंधित देशांतर्गत चलनांमध्ये पैसे पाठवण्याची मुभा मिळणार आहे. देशांतर्गत चलनामध्ये लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम किंवा LCSS याच्यामध्ये चालू खात्यातील सर्व व्यवहार आणि परवानगी असलेल्या भांडवली खात्यातील व्यवहारांचा समावेश आहे. चालू खात्यातील हे काय असं एवढं लक्षात ठेवणार, काय गरज नाही लक्षात ठेवायची. आणि नेक्स्ट आपण बघितलेली न्यूज एवढीच आहे. लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम काय आहे समजले असेल. स्थानिक चलनांमध्ये जे काय आहे ते आयात करायची इकडून तिकडून, कोणाची, भारत आणि अबुधाबीची. एवढंच वन लाईनर लक्षात ठेवा. लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टम करार कोणा झालाय, तर भारत आणि अबुधाबी. आणि पुढचं खालची फॅक्ट वेगळी आहे. अबुधाबीमध्ये IIT दिल्लीचा कॅम्पस उभारण्यासाठी सामंजस्य करारावर पण स्वाक्षरी झालेली आहे. आणि IITच्या गो ग्लोबल मोहिमेचा हा भाग आहे. IIT दिल्ली कॅम्पस कुठे ओपन करणार आहे, तर अबुधाबीमध्ये. आणि IIT ग्लोबल नावाची एक मोहीम आहे, त्या मोहिमेचा हा कार्यक्रम एक भाग असणार आहे. नेक्स्ट केरळ विधानसभेचा ठराव. काय ठराव आहे नेमका, तर केरळाचं नामकरण केरळम करा. आमचं नाव त्यांच्यामध्ये केरळम आहे, विनाकारण तुम्ही आम्हाला केरळा केरळा केरळा, अलीकडे तर केरला करला काय म्हणायचं सगळं चालू झालेलं आहे मधल्या काळात. युट्यूबवर तुम्ही बघितलं असेल. तर ते बाबा नको, आमचं नाव काय आहे केरळम, तर आम्हाला केरळमच म्हणा ना, दुसरं कशाला नाव काय तरी. महाराष्ट्राला पण बघा महाराष्ट्र वगैरे, महाराष्ट्र असं आहे इंग्लिशमध्ये, महाराष्ट्र मध्ये हिंदी इंग्लिश न्यूज चॅनल मध्ये महाराष्ट्र 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 चालू असते. मुंबईचं बॉम्बे बॉम्बे बॉम्बे, तर ठीक आहे तसं. त्यामुळं केरळम, तर त्यांचं आमचं नाव केरळमच करा असा ठराव मंजूर केलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे, मल्याळी भाषेमध्ये केरळचे नाव केरळम असं आहे, मात्र संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ असे तिथं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे तसं काय ठेवू नका आणि केरळम करा. नेक्स्ट पुढची आता सेकंड न्यूज आहे बघा, सुस्वागतम पोर्टल. काय आहे, तर सुप्रीम कोर्टामध्ये जाताना समजा भल्या मोठ्या रांगा लागते, त्याच्यामुळे काय असतं, रांगा फिंगा लावू नका. तुम्हाला E-पास दिला जाईल. E-पास नुसार तुमचा नंबर कधी आहे, तिकडं एंट्री कधी आहे ते तुम्हाला कळवण्यात येईल, त्याच वेळेस तुम्ही या. म्हणजे थोडा फास्ट टॅग चालू केला आहे सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी, पण विदाउट पैशाचा. सर्वोच्च न्यायालयात सुरू केलेला आहे सुस्वागतम पोर्टल. आणि याद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रवेशासाठी E-पास मिळाले जाणार आहेत. सुस्वागतम पोर्टल लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढची न्यूज आहे, राजस्थान सरकारचे मृतदेह सन्मान विधेयक. मृतदेहाचा सन्मान करायचा आहे, करायचंय काय, एक्झॅक्ट अपोजिट. उद्दिष्ट काय आहे, मृतदेह घेऊन आंदोलन करणाऱ्यांना शिक्षा करायची. लक्षात ठेवा, नाव काय आहे विधेयकाचं, मृतदेह सन्मान विधेयक. करायचंय काय, मृतदेह घेऊन आंदोलन करणाऱ्यांना शिक्षा करायची. त्याच्यामध्ये कोण शिक्षा करणार आहे, तर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृतदेह घेऊन आंदोलन केल्यास जिल्हा प्रशासनाला कारवाईचा अधिकार असणार आहे. म्हणजे त्या मृत व्यक्तीचे जे कुटुंबीय आहेत, सरकारविरुद्ध त्यांनी मृतदेह घेऊन वगैरे काय आंदोलन केलं तर त्यांना शिक्षा केली जाणार आहे. कोण शिक्षा करणार आहे, तर जिल्हा प्रशासन. काय शिक्षा करणार आहे तर काय लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे असलं आचार विधेयक कोणी आणलंय, तर राजस्थान सरकारने, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मणिपूरसाठी सर्व महिला समिती. तर नेमकी काय समिती आहे ही सर्व महिला समिती, तर सर मधल्या काळामध्ये आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप जास्त सर्क्युलेट झाला होता बघा, 2 महिलांची धिंड वगैरे खाल्ली होती मणिपूरमध्ये सगळ्या हिंसाचारामध्ये. तर त्यानंतर ह्या
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मणिपूरमधल्या हिंसाचारग्रस्त भागामध्ये मदत आणि पुनर्वसन यांच्या प्रयत्नांवर देखरेख करण्यासाठी ही सर्व महिला समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे कशासाठी घोषणा केली आहे? मदत आणि पुनर्वसन त्याच्यावर देखरेख करायची कुठल्या? मणिपूरच्या. त्याच्यासाठी ही सर्व महिला समिती त्याची स्थापना केली जाणार आहे. त्या समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? गीता मित्तल. गीता मित्तल कोण आहेत? जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीरच्या गीता मित्तल. सदस्य कोण आहेत? तर न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर आणि न्यायमूर्ती आशा मेनन. सर्व महिला समिती इथं जे दिलंय ना त्याच्यापेक्षा सर्व महिला न्यायाधीश समिती म्हणलं तरी दिलं चाललं असतं. कारण अध्यक्ष कोण? गीता मित्तल, न्यायाधीशच आहेत. सदस्य शालिनी फणसाळकर, न्यायाधीशच आहेत. आणि आशा मेनन अगेन न्यायाधीशच आहेत. तसेच हिंसाचाराच्या तपासावर देखरेख करण्यासाठी निवृत्त IPS अधिकारी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती. म्हणजे हे दत्ता पडसलगीकर आणि ह्या शालिनी फणसाळकर ही नावं मराठी दिसतील बघा ह्याच्यामध्ये. असतंय कसं? आता हे चंद्रचूड साहेब कोण आहेत? स्वतः मराठी आहेत, पण त्यांचे मित्र असणार ना. समजा हे दत्ता पडसलगीकर मित्र आहेत, मग आता स्वतःचा मित्र ह्या दत्ता पडसलगीकरांचा मित्र चंद्रचूड साहेबच तिकडं सुप्रीम कोर्टाचं मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. तर मग म्हणणार ना की आता तुम्हालाच म्हणत असतील बघा की साहेब गरीबाकडे काय लक्ष वगैरे राहू द्या. तर मग साहेब काय करणार? बरं ठीक आहे, मग आदनं मधनं असलं काहीतरी होणार, मग चला तुम्हाला त्या तपासाचं असलं वगैरे काय झालेलं नसणार आहे. दत्ता पडसलगीकर अत्यंत एफिशियंट अधिकारी आहेत आणि त्या मणिपूरमध्ये ज्या हिंसाचाराचं सगळी प्रकरणं चालू आहेत ते संपूर्ण जगात त्याच्यामुळे भारताची नाचक्की झालेली आहे. त्यामुळे त्या हिंसाचाराच्या तपासावर जी देखरेख करायची त्याच्यासाठी ह्या दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झालेली आहे. असलं साहेब लक्षात असू द्या, असलं वगैरे काय झालेलं नसणार. मी आपलं तुम्हाला ते लक्षात राहावं याच्यासाठी दिलेलं आहे. तर मणिपूरसाठी सर्व महिला समिती कशासाठी? मदतीचा तपासावर, मदतीसाठी मदत आणि पुनर्वसनचे प्रयत्न आहेत त्याच्यावर देखरेखीसाठी. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर गीता मित्तल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली जम्मू काश्मीरमध्ये नवीन अनुसूचित जमाती. जम्मू काश्मीरमध्ये 4 समुदायांना टोटल अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आहेत कोण? गड्डा ब्राह्मण आहेत, कोळी आहेत, पद्दरी जमाती आणि पहाडी वंशिक गट. त्यांचं विधेयक सादर केलेलं आहे, पण ऍक्च्युअली आता ते विधेयक पास झालेलं आहे. आपण ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट बघतोय न्यूज. ठीक आहे. तर ठीक आहे, 4ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. गड्डा ब्राह्मण, कोळी, पद्दरी जमाती आणि पहाडी वंशिक गट. ST शेड्यूल्ड ट्राईब आदिवासी समुदायामध्ये या 4 जमातींचा जम्मू काश्मीरमध्ये समावेश झालेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे पुढची आपली इंटरपोल ग्लोबल अकादमी नेटवर्क. इंटरपोल म्हणजे ब्रीफमध्ये सांगतो तुम्हाला, इंटरनॅशनल एक पोलिसांचे ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी 2019 मध्ये एक नेटवर्क सुरू केलं. काय? ग्लोबल अकादमी नेटवर्क. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? त्या त्या देशांच्या तपास संस्थांच्या ज्या एजन्सी ज्या आहेत, अकादमी ज्या आहेत, तर त्या अकादमींना टायअप केलं जातं आणि जगभरामध्ये या गुन्ह्याच्या तपासासाठी जे जे काही प्रयत्न चालू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं पाहिजे, त्याची प्रक्रिया सुधारली पाहिजे, ज्यासाठी जगातल्या सगळ्या ह्या अकादमींना ते मार्गदर्शन करत असते. तर मग त्याच्यासाठी भारत त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला. न्यूज काय बघा, इंटरपोल ग्लोबल अकादमी नेटवर्क या नेटवर्क मध्ये CBI अकादमीचा 10वा सदस्य म्हणून समावेश झालेला. आपल्या CBIची जी अकॅडमी आहे 10वा सदस्य, लक्षात ठेवा 10वा सदस्य म्हणून समाविष्ट झालेला आहे. कधी? 2019 मध्ये हे नेटवर्क सुरू झालेलं आहे आणि त्याचा उद्देश काय आहे मी तुम्हाला सांगितला तोच. गुणवत्ता मानके, मान्यता यंत्रणा आणि ओळख प्रणाली स्थापित करून कायद्याची अंमलबजावणी प्रशिक्षणामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवकल्पना वाढवली. काही समजलं नसेल नाही समजू द्या. इंटरपोलची हे ग्लोबल अकादमी नेटवर्क आहे, त्या देशाची अकादमी त्याचं सदस्य असणार आहे आणि गुन्ह्यांचा तपास वगैरे किंवा कायद्याची अंमलबजावणी ह्याच्यासाठी जगभरात जे नवीन नवीन पद्धती उदयाला येत आहेत त्या संपूर्ण सदस्य राष्ट्रांना शेअर करायचे. ठीक आहे. नेक्स्ट आपली पुढची मोदी सरकारवर दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्ताव. मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव मध्ये आला होता, न्यूज मध्ये वगैरे तुम्ही वाचला असेल. तर लोकसभेमध्ये दाखल पण पारित झालेलं नाही ऍज युजल. ठीक आहे. सरकारमध्ये थम्पिंग मेजॉरिटी आहे सरकारकडे. बीजेपीला स्वतःच्याच जीवावर 272 पेक्षा जास्त सीट आहेत आणि अगेन ते NDA त्यांचे जे अलायन्स आहे तर त्याचे 300 पेक्षा जास्त सीट आहे, त्यामुळे तिथं काय पारित होणार वगैरे नव्हता. परंतु हे विरोधकांना पण माहित होतं तिथं काय पारित होणार नाही, पण ते आणायचा कशासाठी? सरकारच्या बाबा काही गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत किंवा सरकारनं एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होती, त्याच्यासाठी मग सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधायचं आणि सरकारवर टीका करायच्या, जनतेसमोर वस्तुस्थिती मांडायची, याच्यासाठी वगैरे ते मांडला जातो आणि ते तसंच इथं मांडलेलं आहे. दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे मोदी सरकारवर, दाखल झालेला आहे, पारित झालेला नाही. आता आपल्याला पॉलिटिक्स अँगलने 1-2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्यात.
त्याच्यामध्ये अविश्वास प्रस्ताव वगैरे असं काय डायरेक्ट कुठे लिहिलेलं नाही राज्यघटनेमध्ये. तर कलम 75(3) कलमाचा तिसरं उपकलम त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर ही मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार आहे. मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार. कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेचं? कलम 75(3). आणि हीच तरतूद अविश्वास प्रस्तावाचा आधार ठरते. मग लोकसभेनं जर म्हणजे आता मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार आहे, तर मग ह्याचाच अर्थ असं झाला ना की या लोकसभेनं जर अविश्वास दाखवला मंत्री परिषदेवर, तर त्या मंत्री परिषदेला तिथं राहायचा अधिकार असणार नाही. ते तोच मग कलम 75(3) हा अविश्वास प्रस्तावाचा आधार ठरतोय. ही आपली पॉलिटीची तरतूद. बरं, इतिहासामध्ये आणखीन हे अविश्वास प्रस्ताव कधी, तर खूप वेळा झालेले आहेत. किती वेळा झालेले आहेत काही गरज नाही त्याची. पहिला अविश्वास प्रस्ताव कधी आलेला आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. कलम साल 1963 मध्ये 3ऱ्या लोकसभेमध्ये आचार्य जे.बी. कृपलानी यांनी नेहरूंच्या विरोधात मांडला होता. अगेन 1963 ला 1962 ला भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं होतं. भारताचा तिथं पराभव झाला होता. संपूर्ण देशामध्ये नैराश्याचं वातावरण होतं. त्यामुळं तिथं विरोधी पक्षामध्ये असणारे जे.बी. कृपलानी यांनी नेहरूंवर 1963 मध्ये पहिला अविश्वास प्रस्ताव मांडला होता आणि तो पण तिथं पारित झाला नव्हता. ठीक आहे, आतापर्यंत एकही अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सरकार पडलेले नाही लोकसभेमध्ये, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणसाल त्या अटल बिहारी सरकार एक मतानं पडलं होतं, तर त्या वेगळ्या गोष्टी आहेत. तिथं अविश्वास प्रस्ताव नव्हता. प्रस्तावाचे पण 2 प्रकार असतात अविश्वास प्रस्ताव टाईपच. पहिला असतोय विश्वासदर्शक प्रस्ताव आणि दुसरा असतोय अविश्वास. तर ही विश्वास जे असते ते सत्ताधारी पक्ष मांडत असतोय आणि अविश्वास प्रस्ताव असतोय तो विरोधी पक्ष मांडत असतोय. विश्वासदर्शक प्रस्ताव म्हणजे समजा राज्यपाल किंवा केंद्र सरकारच्या बाबतीत राष्ट्रपती सरकारला त्या सांगत असते की तुमच्या लोकसभेचा विश्वास आहे ते सिद्ध करा. तर त्यावेळेस मग ते सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव मांडत असते आणि तेवढा जे 545 पैकी 273 जेवढी बहुमताला मत आहेत आवश्यक तेवढे आमच्याकडे आहेत बाबा हे राष्ट्रपतींना सांगत असते. तर तो विश्वासदर्शक. आणि विरोधी पक्ष की सरकारकडे तेवढे लोक नाहीत, तेवढा खासदार त्यांच्याकडे नाहीत असं जर विरोधी पक्षाला वाटलं त्यांनी जर मांडला तर तो अविश्वास प्रस्ताव असतोय. लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये आतापर्यंत एकही अविश्वास प्रस्ताव पारित होऊन सरकार पडलेलं नाही. ठीक आहे, काय आणखीन दिलंय सोपं आहे सगळं. आणखीन वाचायचं असलं तर पॉज करून वाचून घ्या एकदा. नेक्स्ट आता पुढचं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक कधीच आहे 2023च. आता हे पण विधेयक आता पारित झालेलं आहे आणि त्याचा पण कायदा झालेला आहे. तर थोडक्यात सांगू का, सुप्रीम कोर्टानं अगोदर काय सांगितलं. सुप्रीम कोर्टात कोणतरी गेलं आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं ही इलेक्शन कमिशन आहे. ही इलेक्शन कमिशन एवढी महत्वाची बॉडी आहे भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये. तर मग हे जर डायरेक्ट पंतप्रधान वगैरे ह्याची नियुक्ती कशी करू शकतात. मग त्या इलेक्शन कमिशनची नियुक्ती इम्पार्शियल व्हावी. त्याच्यासाठी काय केलं, सुप्रीम कोर्टाला पण ते मत पटलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याच्यासाठी एक निवड समिती नियुक्त केली. त्या निवड समितीमध्ये कोण असणार आहेत, प्राईम मिनिस्टर होतं, विरोधी पक्षनेते होतं आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, पीएम त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी, हे 3 जण असणार आहेत. तर मग आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, आम्हाला बाबा ह्याच्यावर काय कायदा वगैरे करायचा अधिकार नाही. तो कायदा करायचा अधिकार कोणाला आहे, तर संसदेला. आणि संसदेला सांगितलं की तुम्हाला मी पुढच्या कायद्यानं ही सेटलमेंट जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही सेटलमेंट अशीच राहील. मग आपल्या सरकारला काय दम निघला नाही ह्याच्यावर. सरकारनं काय केलं, ही जी सेटलमेंट आहे ती बदलली. त्याच्यामध्ये असणार आहे कोण आता, मग या सीजेआय आहे ह्यांना काढून टाकलं. याच्याऐवजी मंत्री असणार आहेत. कोण, तर प्राईम मिनिस्टरनं नियुक्त मंत्री. आणि दुसरं कोण असणार आहेत, पीएम आणि प्लस विरोधी पक्षनेता, लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी, हे असणार आहेत. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया काढलं, त्याच्यात प्राईम मिनिस्टर नियुक्त मंत्री टाकलं. मग आता ह्या 3घांची सदस्य समिती असणार आहे. आणि मग ह्या समितीमध्ये कुठल्या पण दोघांचं बहुमत जरी झालं तरी त्यांच्यानुसारच तो चीफ इलेक्शन कमिशन किंवा इतर आयोगाचे सदस्य निवडले जाणार आहेत. मग आता प्राईम मिनिस्टर आणि मंत्री हे कोणाचं, सरकारच्या बाजूचं. अगेन सरकारला जे पाहिजे तेच व्यक्ती आता इलेक्शन कमिशनर होणार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याच्या ह्या मनमानीवर थोडासा प्रतिबंध लावण्याचा वगैरे प्रयत्न केला, पण अगेन आपण आता काय जगातली सगळ्यात मोठी लोकशाही पडतो, असल्या बाकीच्या त्या गोष्टी कराव्या लागतात आपल्याला त्याच्यामुळे, नाहीतर त्याच्याशिवाय लोकशाही कशी आपली नीट राहणार ते. त्याच्यासाठी मग ठीक आहे, चालत असतात असल्या गोष्टी, मी काय जास्त बोलणार नाही याच्यावर. तर ह्या विधेयकातून बदललेलं आहे एवढं आपल्याला लक्षात काय ठेवायचं. त्या समितीमध्ये
चीफ इलेक्शन कमिशनरच्या नियुक्तीमध्ये कोण कोण आहेत तर 3 जण, प्राईम मिनिस्टर, मंत्री आणि विरोधी पक्षनेता. नेक्स्ट आता पुढचे ओबीसीचं उपवर्गीकरण. तर ह्या ओबीसीचं उपवर्गीकरण यांच्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असतील, तर ती जी रोहिणी या व्यक्ती आहेत, त्या न्यायमूर्ती आहेत, माजी न्यायमूर्ती. कुठल्या आहेत काय आहेत ते बघू. मी जेव्हापासून एमपीएससी करतोय तेव्हापासून यांचं नाव वाचतोय की ह्या ओबीसीच्या उपवर्गीकरणासाठी एक समिती नेमलेली आहे आणि दरवर्षी तिला मुदतवाढ तेवढीच न्यूज असायची. आता मी न्यूज मध्ये वाचलं की ह्या जी रोहिणी आयोगानं आपला अहवाल सादर केला, हुश मी सुस्कारा टाकला एकदम त्याचा. कारण इथून पुढे आता इतकी जास्त गरज असणार नाही ही न्यूज वाचायची. नेमकं दिलंय काय, ओबीसीचे उपवर्गीकरण. ओबीसी गटांच्या उपवर्गीकरणासाठी माजी न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने 6 वर्षांच्या कामकाजानंतर आपला अहवाल सादर केलेला आहे. किती? 6 वर्षांच्या कामकाजानंतर. आणि स्थापना कधी झालेली आहे? 2 ऑक्टोबर 2017. 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती 2017 या दिवशी जी रोहिणी आयोगाची स्थापना केली आहे. कशा? तर राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत. राज्यघटनेचं कलम 340 काय आहे तर राष्ट्रपती ओबीसीच्या एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते आयोग स्थापन करू शकणार आहे. तर त्याच आयोगाच्या अंतर्गत या कलम 340 अंतर्गत ह्या जी रोहिणी आयोगाची नेमणूक केली होती. आणि जी रोहिणी यांच्याबद्दल 2 गोष्टी काय आहेत तर ह्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश. दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये पण त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्या अगेन त्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशींचा तपशील हे काय सार्वजनिक केलेले नाहीत. ठीक आहे. न्यूज काय आहे? ओबीसी गटांच्या उपवर्गीकरणासाठी जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील कमिशन, ह्याच कमिशननं 6 वर्षानंतर आपला अहवाल सादर केला आणि त्याची स्थापना 2017 ला झाली होती कलम 340 अंतर्गत. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढची न्यूज आपण बघणार आहोत. याच न्यूज मधल्या आणखीन काही गोष्टी आपल्याला आता पॉलिटीच्या अँगलनं बघायच्या. ओबीसी आरक्षणाची उत्क्रांती कधी झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा 1953 ला काका कालेलकर यांच्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि 1980 मध्ये मंडल आयोगाची स्थापना कधी 77-78 ला झाली होती. 77 किंवा 78. तर 80 ला त्यांचा अहवाल आला आणि त्या अहवालानुसार ओबीसीची लोकसंख्या देशभरामध्ये किती आहे सांगितलं त्यांना तर 52%. आणि या 52% लोकसंख्येला किती आरक्षण द्या तर 27%. ते आरक्षण सुचवलं होतं. ते 27% आरक्षण नंतर मग पुढचं सरकार आल्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग वगैरे त्यांनी दिलं होतं. तर त्या आरक्षणानुसार कलम 16(4) त्याच्यानुसार नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे. कलम 15(4) नुसार शिक्षणामध्ये आरक्षण. आता आपण जी कलम बघितली बघा 75(3) कलम आपण आताच बघितलं होतं. 75(3) तर त्याच्यानुसार काय आहे अविश्वास म्हणजे मंत्री परिषद जी आहे ती लोकसभेला जबाबदार. आता 16(4) नुसार काय आहे ओबीसीला नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे आणि 15(4) नुसार शिक्षणामध्ये 15 नोकऱ्यामधले आरक्षण आणि शिक्षणामधले ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्याच्यासाठी कलम वेगळे आहेत लक्षात ठेवा. आणि हे पाठ पण ठेवा कारण आता आपण जस्ट या रोहिणी कमिशन जे बघितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या महत्वाच्या एक्झामला करंटच्या अँगलनं पण विचारू शकतात. आणि 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानं क्रीमी लेअर आणलं गेलं. क्रीमी लेअर म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये 8 लाखांपेक्षा ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न वर्षाचं जास्त आहे तर त्यांना क्रीमी लेअर मानलं जातं आणि त्यांना या ओबीसी रिझर्वेशनचा काय फायदा घेता येऊ शकत नाही. 2008 ला ते क्रीमी लेअर आणले सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानं. ओके. आणि पुढची गोष्ट आपल्याला काय माहित आहे घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती त्याच्यानुसार एनसीबीसी म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना त्याला घटनात्मक दर्जा स्थापना 1992-93 ला झालेली आहे. ठीक आहे. इतक्या सगळ्या गोष्टी काय ब्रीफ रिवाइज करू आपण. ओबीसी आरक्षणाची उत्क्रांती 1953 ला काका कालेलकर यांचा आयोग आहे. 80 ला मंडल आयोगाच्या शिफारशी आहेत त्या शिफारशीनुसार 52% लोकसंख्या त्यामुळे 27% रिझर्वेशन. ते व्हीपी सिंगनं 89-90च्या काळामध्ये ते मंडल राजकारण त्या काळामध्ये बाबरी वगैरे ते राम जन्मभूमी आंदोलन प्रचंड प्रमाणात गाजलं होतं त्यानुसार. आणि प्लस ते काय आपल्याला तिकडे जायचं नाही कारण लेक्चरचा खूप जास्त विस्तार होईल. आपण जेवढं जमेल तेवढं संक्षिप्त कन्साइज ठेवण्याचा प्रयत्न करू. कलम 16(4) त्याच्यामध्ये काय आहे नोकऱ्यांमध्ये ओबीसीला आरक्षण आहे. 15(4) काय आहे ओबीसींना शिक्षणामध्ये आरक्षण आहे. 2008 ला काय आलेला आहे क्रीमी लेअर. ठीक आहे. आणि 102वी घटना दुरुस्ती. 103वी लक्षात आणखीन ठेवा. 103 नुसार काय आहे ईडब्ल्यूएस. आणि 102वी काय आहे तर मागासवर्गीय आयोगाचा घटनात्मक दर्जा. तर मग लक्षात काय ठेवा 3 आहे ना 3 ला ई लक्षात ठेवा. 103 म्हणजे 3 नुसार ईडब्ल्यूएस एवढं जरी लक्षात राहिलं तरी 2 ला त्याच्या अगोदरच त्या ओबीसी साठीच्या आयोगाला घटनात्मक दर्जा ही गोष्ट लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे.
नेक्स्ट आता पुढची न्यूज बघूया, दिल्ली सेवा कायदा 2023. तर न्यूज काय असणार आहे आपल्याला ब्रीफ मध्ये सांगतो. सगळ्यात अगोदर पार्श्वभूमी काय होती की दिल्लीमध्ये जे लेफ्टनंट गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर या दोघांमध्ये सत्ता स्ट्रगल चालू झालाय. लेफ्टनंट गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर. तर मग ह्या दोघांपैकी दिल्लीवर ऍक्च्युअल राज्य कोणाचं दिल्लीवर, तर ह्या वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की चीफ मिनिस्टर किंवा सीएम हा लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडेच सत्ता असणार आहे, काहीतरी असणार आहे. तर मग याच्यावर कडी करण्यासाठी केंद्र सरकारने एक विधेयक आणलं, काय दिल्ली सेवा कायदा, आणि तो पारित पण केलेला आहे. काय असणार आहे आपण ब्रीफ मध्ये सगळं बघून घेऊ, तुम्हाला समजून जाईल. आपण 69वा घटना दुरुस्ती कायदा सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा. पॉलिटीला तुम्ही वाचणारच आहेत किंवा वाचलेला असेल तर 69वा घटना दुरुस्ती कायदा कधीचा 1991चा. त्याच्यानुसार घटनेमध्ये कलम 239 हा अगेन वन लाईनर क्वेश्चन आलेला आहे तुमच्या राज्यसेवेमध्ये की दिल्लीसाठी 69व्या घटना दुरुस्तीनं कोणतं कलम समाविष्ट केलेलं आहे, तर कलम 239 याच्यानुसार दिल्लीला जवळपास राज्याचा दर्जा दिला. संपूर्ण राज्य दिल्ली बनलेलं नाही त्यावेळेस 69व्या घटना दुरुस्तीनं पण नाही, आणखीन पण नाही, पण खूप जास्त स्वायत्तता दिली. आणि त्याच्यानुसार पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड या 3 विषयावरचं कायदा सोडलं तर बाकी सगळं स्टेट लिस्ट मधलं जेवढं, राज्यसूचीमधलं जेवढं पण सगळं विषय आहे, कोणत्या पण विषयावर तिथलं दिल्लीचं सरकार कायदा करू शकत होतं. कोणतं? फक्त 3 विषय, पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड. आणि ह्या 3 विषयावर कोण करायचं? मग ऑब्व्हियसली मग केंद्र सरकार, पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन. पण आता हा ज्यावेळेस स्ट्रगल चालू झाला तर त्या स्ट्रगल मध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला एलजीच्या विरोधात. तो आदेश नलिफाय करण्यासाठी, त्याचं खंडन करण्यासाठी, त्याच्यासाठी हा अध्यादेश जारी केला राष्ट्रपतींनी. आणि या अध्यादेशाच्या जागी आता कायदा आहे. तर कायदा काय? आता या कायद्यामध्ये काय आहेत? आता हे झाले सगळे आतापर्यंत बघितलं आपण पार्श्वभूमी, नमनाला गाडाभल तेल हे काय म्हणतात ते झालं. आता या कायद्यामध्ये केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आपण किती अगोदर बघितले होत्या 3, कोणता? पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड. तर त्याच्याऐवजी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या विषयांची संख्या आता 4 झालेली आहे. कोणती? सेवा, सर्व्हिसेस हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिलेला आहे दिल्ली सरकारकडून. मग आता 4 कोणते कोणते? पोलीस आहे, पब्लिक ऑर्डर आहे, लँड आहे आणि सेवा. आणि त्याचबरोबर सेवा विषय केंद्र सरकारच्या अधीन आला तर त्याच्यानुसार मग ह्या सर्व्हिसेस नुसार म्हणजे सगळं अधिकारी असतील त्यांच्या नियुक्ती असेल, बदली असेल, तर ते कोणाच्या हातात आलं? मग केंद्र सरकारच्या. नियुक्ती आणि बदली केंद्र सरकारकडे आलं. केंद्र सरकारनं काय केलं? त्याच्यात एक प्राधिकरण नेमलं. काय आहे? राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण. आणि त्या प्राधिकरणाचं नेतृत्व कोणाकडे आहे? तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याकडे. पण हे नाम मात्र आहे. कसं आहे ते पुढे समजेल आपल्याला. आणि दिल्लीचे जे मुख्य सचिव आहेत आणि प्रधान गृह सचिव आहेत हे इतर 2 सदस्य, म्हणजे 3 सदस्यीय समिती. पहिलं एक सदस्य वर कोण आहे? सीएम. आणि दुसरं 2 जे आहेत ते नोकरशाह आहेत. कोण कोण आहेत? मुख्य सचिव आणि गृह सचिव. तर मग अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलीसाठी यांनी मिळून शिफारस करायची कोणाकडे? एलजी कडे, म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरकडे. आणि अगेन ह्या तिघांमध्ये आता सीएम ह्याचं नेतृत्व आहे, म्हणजे सीएमचा आदेश फायनल आहे का? तर नाही. बहुमताने निर्णय घ्यायचा. आणि बहुमताला खाली 2 आहेत ते नोकरशाह आहेत. यांची नियुक्ती कोण करणार आहे? केंद्र सरकारनं करणार आहे. मग केंद्र सरकारच कोणाची नियुक्ती असेल किंवा बदली असेल हे एलजीला सांगणार आहे. आणि अगेन लेफ्टनंट गव्हर्नर ह्या आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे ओव्हरटर्न करू शकणार आहे, म्हणजे नाकारू शकणार. आणि लेफ्टनंट गव्हर्नर त्याच्या मनानं ज्याला कोणाला असेल अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती द्यायची असेल तर बदली असेल ते करू शकणार आहे. त्यामुळे होणार आहे काय की चीफ मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टरला एखादं काम करायचंय, समजा तिथं आता मोहल्ला क्लिनिक दिल्लीमध्ये चालू झालेलं आहे, तर त्या क्लिनिकमध्ये एखादं चांगलं कुठलं काम करायचं असेल, तिथं जर अधिकारी जर त्या ठिकाणी नेमायचं म्हटलं तर त्याला अधिकार असणार आहे का? तर नाही. तर हे सगळे ह्या आयोगालाच, त्या प्राधिकरणाला असणार आहे. त्याच्यामुळं त्यांना काही इतकं व्यवस्थित तिकडं आता काम करता येणार नाही. दिल्ली सेवा कायदा असल्या गोष्टी आहेत. भारत जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे, चालत असते असल्या गोष्टी बारक्या चिरक्या आहेत त्या. ठीक आहे, काय आपण म्हणू शकत नाही, बोलू पण शकणार नाही असल्या गोष्टींमध्ये वैयक्तिक मी तर. नेक्स्ट आता पुढची युनायटेड किंगडम न्यूज आहे. युनायटेड किंगडम सीपीटीपीपी मध्ये सामील. सीपीटीपीपी म्हणजे काय आहे? तर आता कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह अग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप, म्हणजे पॅसिफिक. आता तुम्ही जर भारताच्या ईस्टला जाईल तर चायना आहे बघा इथं, खाली इकडल्या साईडला ऑस्ट्रेलिया आहे. ओके, आणि भला मोठा पॅसिफिक ओशियन आहे सगळा इकडं सगळं असं. आणि पॅसिफिक ओशियनच्या पलीकडं अमेरिका आहे.
तर मग ट्रान्स पॅसिफिक या पॅसिफिकच्या इकडं पूर्वेकडं पण पश्चिमेकडं पण या असणाऱ्या देशांची जी संघटना आहे ते ट्रान्स पॅसिफिक ऑर्गनायझेशन CPTPP. तर त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम सामील झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता न्यूज का घेतली आपण, काही इतकी घ्यायची गरज नव्हती, इतकं काही येण्याची शक्यता पण कमी आहे, तरी पण थोडंसं आयोगाचे एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी की ह्या 2018 मध्ये ह्या कराराची स्थापना झाली आणि तेव्हापासून UK या करारामध्ये किंवा ह्या ऑर्गनायझेशन मध्ये सामील होणारा पहिला युरोपियन राष्ट्र ठरलेला आहे. आणि पहिलं ज्यावेळेस असतं त्यावेळेस आयोगाचा तिकडे डोळा असतो. त्यामुळं पहिलं नवीन सदस्य ठरलेलं आहे युरोपमधलं UK. मुक्त व्यापार करार आहे. देश कोणता आहेत काय लक्षात ठेवण्याची गरज नाही, वाचून घ्या किंवा नाही वाचून घेतलं तरी चालेल. लक्षात काय ठेवायचं फक्त युनायटेड किंगडम CPTPP मध्ये सामील होणारा पहिला युरोपियन राष्ट्र ठरलेला आहे. CPTPP काय आहे ते आपण बघितलं आता. नेक्स्ट आहे परत आता सांख्यिकी विषयक स्थायी समितीची नियुक्ती. सांख्यिकी विषयक स्थायी समिती नेमणूक कोणाच्या असते तर प्रणव सेन यांच्या अध्यक्षतेखाली. प्रणव सेन स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असतील. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या सांख्यिकी विषयक स्थायी समिती नेमणूक झालेली आहे. काय झालं होतं ब्रीफमध्ये सांगतोय त्याची पार्श्वभूमी की प्राईम मिनिस्टरच्या हे इकॉनॉमिक ऍडवायझर काउन्सिल जे आहे आर्थिक सल्लागार परिषद, तर त्यांचं तज्ञ एकदा जमलं होतं आणि त्यांनी काय चेष्टा वगैरे केली भारताची जी लेखा प्रणाली आहे किंवा स्टॅटिस्टिक सिस्टम त्याची. तर मग त्याचं सरकार म्हणलं ठीक आहे मग आम्ही पण आता काहीतरी हे जॉब करायला पाहिजे. तर मग सरकारनं त्या संघटनेचं सांख्यिकी संघटनेचं पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती नेमली प्रणव सेन यांच्या अध्यक्षतेखाली आणि एवढीच न्यूज आहे. आणि प्रणव सेन कोण आहेत भारताचे माजी मुख्य सांख्यिकी शास्त्रज्ञ. सांख्यिकी विषयक स्थायी समिती अध्यक्ष कोण प्रणव सेन त्यांची नियुक्ती झालेली आहे नुकतीच एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पुढची न्यूज आपली भारत ऊर्जा सुरक्षा परिस्थिती 2017 त्याची आवृत्ती 3. ऊर्जा सुरक्षा परिस्थिती आहे कशासाठी ब्रीफ मध्ये सांगतो. भारताच्या विविध ज्या हरित ऊर्जा धोरण आहेत, हरित ऊर्जा धोरण काय म्हणजे काय तर समजा पवन ऊर्जा असेल किंवा सौर ऊर्जा असेल तर त्यांच्यासाठी जे धोरण आहेत भारताची तर त्या धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करायचं की मग समजा पवनचं किती सौरचं किती समजा 100 गिगावॅट करायचं काय पवनचं समजा किती समजा 40 गिगावॅट करायचं तर बाबा तेवढं झालंय का तर त्या प्रभावाचं नुसतंच टार्गेट ठेवतोय मग ते अचीव वगैरे होतंय का आपण जेवढा सांगतोय तेवढा प्रभाव त्याचा अर्थव्यवस्थेवर पडतोय का तर त्या प्रभावाचं मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल आहे भारत ऊर्जा सुरक्षा परिस्थिती 2017 त्याची आवृत्ती किती आहे तर 3री 2017 आहे सॉरी 2047 झाले 2017 आवृत्ती 3.0 त्याचं आवरण नीती आयोगाने केलेलं आहे. आणि मग ही या अहवालामध्ये केलं काय जातंय तर पर्यायी ऊर्जा धोरणं लक्षात घेऊन देशातील ऊर्जेची मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे त्याचं मूल्यांकन केलं जातं. देशातली ग्रीन एनर्जीची मागणी समजा 200 गिगावॅट आहे आणि पुरवठा जर 100 गिगावॅटच असेल तर मग समजा किती आहे डेफिशियन्सी किती आहे 100 गिगावॅटची तर मग त्याचं मूल्यांकन ह्या अहवालाद्वारे केलं जातं. अहवालाचं नाव त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा भारत ऊर्जा सुरक्षा परिस्थिती 2017. नेक्स्ट पुढची न्यूज आहे आता हेली समिट 2017 अगेन सॉरी 2017 मागच्या न्यूजचं लक्षात राहिलं. हेली समिट 2023 आणि उडान 5.2. आता हे उडान काय आहे उडे देश काम नागरिक त्याच्यामध्ये काय केलं जातं तर देशभरामध्ये जी हवाई वाहतुकीची आपली यंत्रणा जी आहे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वाढवण्यासाठी पुरवण्यासाठी ही उडान योजना सरकारनं चालू केली आणि ह्या उडान योजनेअंतर्गत ह्या परिषद असल्या भरत असतात आणि यावर्षी मग ही हेली समिट नावाची परिषद भरलेली आहे. कुठं भरलेलं आहे एवढंच महत्वाचं आहे आपल्यासाठी पण मी तरी पण जास्त घेतलेलं आहे तर खजुराहो इथं भरलेले हेली समिट 2023. खजुराहो कुठे आहे मध्य प्रदेशातल्या खजुराहो आणि त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया सर कोण आहेत तर नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री. तळे राखी तो पाणी चाकी मराठीमध्ये म्हण आहे बघा. हे ज्योतिरादित्य सिंधिया आहेत कुठले एमपीचे ग्वाल्हेरचे. तर मग ते आता जी काय परिषद असणार आहे ते आता मोदी साहेब कसं जे काय दिसते ते गुजरातला नेतात सगळं तसं ते एमपीला नेणार आहेत. तर त्या एमपी मधल्या खजुराहो इथं त्यांनी या समिटचं म्हणजे हा समिट म्हणजे परिषद तर या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. तर त्याच वेळेस हे दोन ऍप देखील लॉन्च झालेले आहेत काय लक्षात ठेवू नका. तर ह्या हेली समिट मध्ये त्याच्याविषयीच लक्षात काय ठेवायचं ते आपण बघूया. संकल्पना काय आहे रिचिंग द लास्ट माइल रिजनल कनेक्टिव्हिटी थ्रू हेलिकॉप्टर्स अँड स्मॉल एअरक्राफ्ट्स. रिचिंग लास्ट माइल रिजनल कनेक्टिव्हिटी थ्रू हेलिकॉप्टर्स अँड स्मॉल एअरक्राफ्ट. तर त्याचे उद्दिष्ट काय आहेत भारतात हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट यांच्या उद्योगांच्या वाढीबाबत चर्चा.
हेली कशासाठी असणार आहे? हेलिकॉप्टर. मग त्याचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर भारतातला हेलिकॉप्टर उद्योग वाढवायचा. हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट. आणि हेलिकॉप्टर कशासाठी असतोय? तर मग आता समजा इथनं दिल्लीला जर जायचं असलं मुंबईमध्ये, तर मग हेलिकॉप्टर कशाला? विमानच आहे ना, विमानच जाईल. पण गरजेचं काय असतंय, समजा दिल्लीवरनं तुम्हाला जे काश्मीरमध्ये जायचं असेल, काश्मीरमध्ये पण तुम्हाला एखाद्या हिमनदीकडे जायचं असेल, तर तिथं तुम्हाला हेलिकॉप्टर गरजेचं असते. ओके. तर त्याच्यामुळे दुर्गम आणि डोंगराळ भागात उडान योजनेची व्याप्ती त्याच्यामुळे वाढवायची उद्दिष्ट आहेत. त्याच वेळेस हेली सेवा ऍप हे वर जे दिलंय ते लॉन्च केलेलं आहे. त्याचं काय कारण आहे? त्याचं काय काम असणार आहे? तर हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी यांच्यात सतत ऑपरेशनसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा उपयोग. जिल्हा पातळीवरचा अधिकारी आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर यांच्यात सतत कॉन्टॅक्ट वगैरे राहावा त्याच्यासाठीचं हे हेली सेवा ऍप. ठीक आहे. हेली सेवा समिट 2023 झाली कुठं? खजुराहो मध्ये. खजुराहो कुठे? मध्य प्रदेशमध्ये. उद्घाटन कोणी केलंय? ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया कोण आहेत? तर नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री. ठीक आहे. आणि उद्दिष्ट काय आहे? तर हेलिकॉप्टर उद्योगाचा व्यवसाय विस्तारायचा आहे आणि दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये या योजनेची व्याप्ती वाढवायची आहे. त्याच वेळेस हेली सेवा ऍपमध्ये काय आहे? तर हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि जिल्हा पातळीवरचा अधिकारी यांच्यामध्ये ऑपरेशन सतत वाढवायचे आहे. नेक्स्ट आहे पुढची न्यूज आपली, जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक. या न्यूजचा हुक तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे? 42 विविध केंद्रीय कायदे आहेत. त्या कायद्यांमधील 183 तरतुदीचं डिक्रिमिनलायझेशन केलंय, म्हणजे निर्गुन्हेगारीकरण केलेलं आहे. समजा तुमचा व्यवसाय काय आहे? समजा वस्त्रोद्योग व्यवसाय, तुम्ही एखादं प्लांट टाकला, त्याच्यानुसार पॅन्ट किंवा शर्ट काय ते तुम्ही करताय आणि स्टँडर्ड साईज काय आहे समजा की शर्ट, तर शर्टची तुमची प्राइस समजा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि तुम्हाला 100 रुपयाला शर्ट विकायचा आहे. तुम्हाला एक उद्योजक आहे, तुमच्या काहीतरी वेगळ्या कन्सेप्ट आहेत. तुम्हाला जर वाटत असलं 110 रुपयाला शर्ट जर केला तर मी खूप चांगला, लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, हे 110 रुपयाला जर शर्ट मी जर विकला तर मी खूप चांगला शर्ट देऊ शकतो. मग थोडंफार कायद्याचं उल्लंघन जर केलं तुम्ही, तर मग होतं जसं पूर्वी, ह्या थोड्याफार उल्लंघनासाठी पण क्रिमिनल म्हणजे फौजदारी वगैरे सगळं लागू व्हायचे थोडंफार उल्लंघन केलं तरी. तर आता हे जनविश्वास हे विधेयक जे आहे त्या विधेयकानुसार थोडंफार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला कोणतीही हानी न पोचवता किरकोळ जर गुन्हा तुम्ही कोणता केला असेल तर फौजदारी वगैरे काय लागू होणार नाही, त्याला दिवाणी दंड वगैरे लागू होईल आणि प्रशासकीय कारवाई होणार आहे, बस एवढंच आहे. आणि अशा प्रकारचं विविध 42 कायदा आहेत केंद्र सरकारचं, त्याच्यामध्ये 183 तरतुदीचं निर्गुन्हेगारीकरण केलेलं आहे. मग ऑब्व्हियसली कशासाठी असणार आहे? इज ऑफ लिव्हिंग आणि इज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय सुलभता आणि राहणीमानातील सुलभता वाढवण्यासाठी हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि गुन्ह्याचं कंपाऊंडिंग पण याच्यामध्ये समाविष्ट आहे. कंपाऊंडिंग म्हणजे काय आहे? तर गुन्हेगार त्याला समजा झाली 1-2 वर्षाची शिक्षा, तर त्या शिक्षाऐवजी तो विश्रम देऊन सुद्धा सामोपचारानं खटले निकालात काढू शकतो. जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक केलेलं काय आहे? केंद्र सरकारच्या विविध 42 कायद्यांच्या 183 तरतुदीचं डिक्रिमिनलायझेशन म्हणजेच निर्गुन्हेगारीकरण केलेलं आहे आणि त्याच्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेला हानी न पोहोचवणाऱ्या ज्या किरकोळ गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना फौजदारी लागू न होता दिवाणी दंड किंवा प्रशासकीय कारवाई असेच केली जाणार आहे. नेक्स्ट पुढची न्यूज आहे, देशातील पहिले प्रायव्हेट सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल. दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर आता, पहिले सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल जे काय असेल ते ऑब्व्हियसली कुठं झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेलं आहे. गुजरात सरकारनं स्थापन केलेलं आहे. कुठं? मेहसाणा नावाचा तिथे एक जिल्हा आहे, त्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये हे स्थापन केलेलं आहे आणि देशात पहिलेच आहे. वनवेब नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनी सोबत करार करून काय स्थापन केलेलं आहे? तर प्रायव्हेट सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल. उद्दिष्ट काय आहे त्याचं? तर त्याचं अगोदर काम बघा काय आहे खालचं, जे तुम्हाला दिसत असेल इथं, दिसत असेल तुम्हाला. हे कशासाठी असते? दूरदर्शन वगैरे ते सिग्नल रिसिव्ह केले जातात आणि लोकल लेवलला पाठवले जातात, तर त्याच्यासाठी हे. तर मग प्रायव्हेट जे सॅटेलाइट आहेत, तर ह्या सॅटेलाइट साठी कुठल्या जर वेव्स पाठवायच्या असतील तर त्या पण इथून पाठवल्या जाणार आणि कुठल्या वेव्स जर रिसिव्ह करायच्या असतील सॅटेलाइट कडून, समजा एखादं चित्र सॅटेलाइटनं पाठवलं तर ते रिसिव्ह पण इथं होणार आणि म्हणजे इस्रो टाईप आहे. पण फरक काय आहे? तर हे प्रायव्हेट सॅटेलाइट साठी. सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल स्थळ म्हणजे SNP हे सिग्नल आणि डेटा डाउनलिंक आणि अपलिंक टर्मिनल किंवा बेस स्टेशन म्हणून काम करेल. कशासाठी? प्रायव्हेट सॅटेलाइट साठी. आणि उपग्रह ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे डेटा ट्रान्समिशन आणि मध्यस्थ असेल. ट्रान्समिशन
साठी ते मध्यस्थ म्हणजे मिडलमन म्हणून काम करणार आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? ऑब्व्हियसली देशातील गावे असतील, जिल्हा पंचायती असतील किंवा स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा सरकारी विभाग यांना हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देणे इंटरनेटसाठी. न्यूज परत एकदा बघा. देशातील पहिले प्रायव्हेट सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल स्थळ गुजरात सरकारने वनवेब कंपनीच्या सहकार्यानं मेहसाणा इथं स्थापन केलंय आणि ते देशातलं पहिलंच आहे. उद्दिष्ट काय आहे? तर हाय स्पीड इंटरनेट पुरवायचंय. कोणाला? जिल्हा पंचायती ब्ला 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 खूप साऱ्या संस्थांना, म्हणजे मला पुरवायचंय मोबाईलला समजा तर पुरवू शकते. आणि ते सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल काय आहे? तर डेटासाठी एक मध्यस्थ असणार आहे. प्रायव्हेट सॅटेलाइटसाठी डेटा डाउनलिंक, अपलिंक, ट्रान्समिशन त्याच्यासाठीच एक बेस स्टेशन म्हणून ते काम करणार आहे. दिसत असेल स्क्रीनवर. नेक्स्ट पुढची न्यूज आहे एचडीएफसी बँक. तर एचडीएफसी लिमिटेड विकास वित्तीय संस्था नावाचा टॉपिक इकॉनॉमिक्स मध्ये वाचला असेल तर त्या स्थापन केल्याच गेल्या होत्या. हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन देशातील गृह उद्योगाला कर्ज पुरवठा करण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. याच संस्थेतनं परत एचडीएफसी बँक स्थापन केली, पण ही संस्था पण त्यावेळेस अस्तित्वात होती, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड. आता ह्या एचडीएफसी लिमिटेडचं काय केलेलं आहे? ह्याच्यात रिव्हर्स मर्जर केलेलं आहे, ह्याच्यात विलीन केलेलं आहे. एचडीएफसी बँकेमध्ये एचडीएफसी विलीन केली. ओके. आणि त्याच्यामुळं ही एचडीएफसी बँक जी आहे ती $40 अब्ज एवढ्या भांडवलासह बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स आणि टीसीएस या दोन कंपन्यांनंतर भारतातली तिसऱ्या क्रमांकाची संस्था ठरलेली आहे. ठीक आहे. एचडीएफसी बँक न्यूज एकदा वाचून घेऊ, व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. एचडीएफसी बँक एचडीएफसी लिमिटेड बरोबर विलिनीकरण केलेलं आहे आणि एचडीएफसी लिमिटेड म्हणजे भारतातील सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त पुरवठादार संस्था आहे आणि ही देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत त्याचं विलिनीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती देशातली तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी बाजार भांडवल असणारी संस्था बनलेली आहे. नेक्स्ट आहे आपली पुढची न्यूज भारत मंडपम. स्क्रीनवर दिसत असेल प्रगती मैदान माहित असेल पूर्वीचं, तर ब्रीफ मध्ये सांगतो. या प्रगती मैदानावर पूर्वी देशाच्या लेवलचे मोठमोठे जे काय प्रदर्शन वगैरे असतील ते व्हायचे, तर ते ऑब्व्हियसली मैदान असायचं. तर त्याच्याच ठिकाणी आता हे मोठा असा हॉल उभा केलेला आहे, हॉल टाईप एकदम प्रगती मैदान. तिथं त्याला नाव काय दिलेलं आहे? भारत मंडप. तर आता थोडक्यात ब्रीफ मध्ये घेऊया काय आहे. 26 जुलै 2023 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे आणि ती आयईसीसी म्हणजे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन म्हणजे परिषदा, म्हणजे प्रदर्शन असतील किंवा परिषदा असतील जागतिक लेवलच्या मोठ्या मोठ्या, तर त्या तिथं होणार आहेत. प्रगती मैदानाचा पुनर्विकास करून ते उभारलेलं आहे आणि हे संकुल भारतातील सर्वात मोठे ठिकाण बनलेलं आहे. कशासाठी? प्रदर्शन, परिषद, प्रोत्साहन संमेलन, त्याच्यासाठीचं भारतातील सर्वात मोठं ठिकाण बनलेलं आहे. आणि हे भारत मंडपम नाव जे आहे ते अनुभव मंडपम या नावावरून घेण्यात आलेलं आहे. अनुभव मंडपम कोणाचा होता? भगवान बसवेश्वराचा. काय होता अनुभव मंडप? तर ही इतिहासातील सर्वात प्राचीन संसदेपैकी एक संसद मानली जाते अनुभव मंडपम, महात्मा बसवेश्वराची. त्याच्यावरनं हे भारत मंडपमचं नाव घेतलेलं आहे. आणि ह्या प्रकल्पाचं डिझाईन कोणी केलं होतं? तर एअरकॉप आणि एडास या कंपनीने. वास्तूचा आकार जो आहे तो कोणाकडून घेतलेला आहे? शंखाकडून. दिसत असेल शंख आहे बघा, ही पाठीमागे बेस आणि पुढचा कोन शंखानुसार त्याचं. ठीक आहे. भारत मंडपम काय विशेष नाही, प्रगती मैदानचं रिडेव्हलपमेंट केलेलं आहे सगळं. प्रगती मैदानच्या थोड्याशा एखादी फॅक्ट बघू जे 1972 नोव्हेंबर 1972 ला उद्घाटन केलंय इंदिरा गांधींच्या हस्ते. कशासाठी? स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीचे जगाला दर्शन व्हावे, प्रगतीचं दर्शन व्हावं त्यासाठी प्रगती मैदान आणि उद्योग व्यावसायिकांना एकत्र येण्याचे केंद्र असावे या उद्देशाने या मैदानाची रचना करण्यात आली होती. नेक्स्ट न्यूज आहे पुढची सेमिकॉन इंडिया. सेमीकंडक्टरसाठी जी एक परिषद आहे सेमिकॉन इंडिया कुठं झालेली आहे? गांधीनगर येथे. ऑब्व्हियसली जुलै 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया या परिषदेचं उद्घाटन गांधीनगर इथं केलं होतं. त्याची संकल्पना काय आहे? तर कॅटलायझिंग इंडियाज सेमीकंडक्टर इकोसिस्टम. लक्षात ठेवा व्यवस्थित संकल्पना, कॅटलायझिंग इंडिया सेमीकंडक्टर इकोसिस्टम. सेमीकंडक्टर काय आहेत? विविध इलेक्ट्रॉनिक जे उपकरण आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. पुढची न्यूज आहे आपली एमएसएमई रुपे क्रेडिट कार्ड. आहे काय नेमकं? तर एमएसएमई जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयानं, एमएसएमई म्हणजे काय? तर सूक्ष्म म्हणजे मायक्रो, सूक्ष्म स्मॉल म्हणजे लघु आणि मीडियम म्हणजे मध्यम. तर याचं मंत्री कोण आहेत? तर आपले नारायण राणे.
नारायण राणे मंत्री आहेत. ब्रीफ मध्ये सांगतोय, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, समजा राणे साहेबांना वाटलं की हे जे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस किंवा सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत, तर त्या उद्योगांना भांडवलाची समस्या चालू आहे. म्हणजे आपल्या लहान उद्योगांना भांडवलाची समस्या आहे, बँक वगैरे कर्ज देत नाही. समजा कुक्कुटपालन करायचं आहे आणि कुक्कुटपालनाला पैसा कमी पडतोय, तर मग त्यांची तात्पुरत्या भांडवलाची जी गरज आहे ती भागवायची कशी, तर त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड या मंत्रालयाने आणलेलं आहे, रुपे क्रेडिट कार्ड. ते त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या भांडवलाची समस्या काही अंशी सोडवली जाणार आहे. नावातूनच कळते, न्यूजच्या एमएसएमई रुपे क्रेडिट कार्ड, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी क्रेडिट कार्ड रुपेच्या सहाय्यानं. आणि मग ते सहकार्य कुणाचं आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि एनपीसीआय काय आहे, भारतातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवणारी एक सर्वोच्च संस्था आहे भारतातील रिटेल पेमेंटसाठी. तुमचा गुगल पे वगैरे सगळं त्याच्यात. नेक्स्ट आहे पुढचं, सुधारित चांगले उत्पादन पद्धती मानक. सुधारित चांगले उत्पादन पद्धती मानक कशासाठी आहेत, तर फार्मास्युटिकल उद्योगासाठी. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की भारतातील एक फार्मास्युटिकल जे काय उत्पादन आहेत, आपण अमेरिकेमध्ये निर्यात करतोय, रशियामध्ये निर्यात करतोय, तर तिकडं होतं काय तिकडं की आपले जे उत्पादन आहेत ते जागतिक जे स्टँडर्ड आहेत त्यांच्या लेवलचे नसतात, आणि तिकडे ते त्यांच्या लहान मुलांना वगैरे ते औषधं खोकल्या विकल्या जे भारतात तयार झालेले दिले जातात, आणि तिकडं लहान मुलं वगैरे दगावण्याचं प्रमाण मधल्या काळामध्ये बातम्या आपल्या वर्तमानपत्रात वगैरे त्या आल्या होत्या, आणि त्याच्यामुळं भारतातल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवर त्याचा इम्पॅक्ट पडला असता किंवा भविष्यात पडेल. त्याच्यामुळं काळाची पुढची पावलं आताच ओळखून काहीतरी सुधारणा करणं सरकारला गरजेचं वाटलं. त्याच्यासाठी हे उत्पादन पद्धतीसाठी मानक आणली फार्मास्युटिकल कंपन्यांना, आणि त्याद्वारे काय केलं जाणार आहे, तर या कंपन्यांच्या प्रक्रिया जागतिक मानकांच्या बरोबरीने आणल्या जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांचे उत्पादन कसं करायचं, काय करायचं, त्याचं एक स्टँडर्ड सरकार देणार, आणि त्या फार्मास्युटिकल कंपन्यांनी त्याच्यानुसारच करायचं, जेणेकरून आपली जी उत्पादन आहेत फार्मास्युटिकल कंपन्यांची ते जगभरामध्ये त्यांचं मार्केट कंटिन्यू राहील. नेक्स्ट आहे पुढची, विवाद से विश्वास 2 ही योजना. 2 म्हणजे याच्या अगोदर 1 योजना आलेली असणार आहे. ही 2 योजना काय आहे ते आपण बघूया. वित्त मंत्रालयाने सरकार आणि सरकारी उपक्रमांच्या प्रलंबित विवादांचे निराकरण करण्यासाठी, म्हणजे सरकार आहे आणि सरकारी उपक्रम यांचं ह्या दोघांमध्ये विवाद आहे, तर ह्या विवाद सोडवण्यासाठी विवाद से विश्वास ही योजना आणलेली आहे. कुणी, वित्त मंत्रालयानं. याच्यापूर्वी विवाद से विश्वास 1 योजना आली होती, कधी, कोविड कालावधीमध्ये, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी जी आलेली योजना. आता ही 2 योजना आलेली आहे. कशासाठी, तर कंत्राटी वादाचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं. म्हणजे आता सरकारी उद्योग त्यांच्यामध्ये जो वाद आहे, तर त्या वादाचं निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, ज्याच्यामुळे काय होणार आहे, तर तुमचा इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, व्यवसाय सुलभता किंवा देशातील नवीन गुंतवणुकी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. एवढीच न्यूज आहे आपल्यासाठी. विवाद से विश्वास 2 योजना कशासाठी, सरकार आणि सरकारी विभाग यांच्यातले जे विवाद आहेत ते विवाद सोडवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विवाद से विश्वास 2 योजना. नेक्स्ट न्यूज आहे पुढची आपली, ठीक आहे, एवढ्याच न्यूज बघूया. पुढचे, इराकच्या मीडिया नियामक संस्थेने प्रसार माध्यमांना समलैंगिकता किंवा होमोसेक्शुअलिटी हा शब्द वापरण्यास बंदी जारी केलेली आहे. असला वन लाईनर कधी कधी येत असतोय आपल्याला. इराकच्या मीडिया नियामक संस्था त्यांनी प्रसार माध्यमांना होमोसेक्शुअलिटी हा शब्द वापरण्यास बंदी जारी केली आहे. वरच्या 1-2 न्यूज राहिलेले आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया आपण, टाइम जास्त होतोय सध्या त्याच्यामुळे. आणि लास्टची न्यूज आहे, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची समिती आहे का अशी न्यूज, तर अजिबात नाही. देवेंद्र कुमार उपाध्याय कोण आहेत, स्क्रीनवर दिसत असतील, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतील कोण आहेत ते, तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. याच्या अगोदर ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, अलाहाबाद, प्रयागराज आता जिथं नाव आहे ते. आणि याच्या अगोदरचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नितीन जामदार होते, त्यांची जागा घेतलेली आहे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. नाव लक्षात ठेवा, नाव लक्षात नाही राहिलं तर चेहरा लक्षात ठेवा, काय आहे, देवेंद्र कुमार उपाध्याय. हे दोन्ही लक्षात जर नाही ठेवलं, काय ते नाम मिट जाएगा, चेहरा मिट जाएगा, काय असेल ते, मेरी आवाज ही मेरी पहचान आहे. त्याचप्रमाणे मी जे तुम्हाला शब्द सांगतोय माझ्या शब्दांमध्ये, ते शब्द कानात लक्षात व्यवस्थित ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत, देवेंद्र कुमार उपाध्याय.
ठीक आहे, लेक्चर आपलं इथंच संपतंय. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची. चॅनलला पण त्या जॉईन व्हा. ठीक आहे, धन्यवाद.